आता सर्च रिपोर्ट म्हणजे काय, की सर्च रिपोर्टमध्ये लॉयर परत एकदा तपासून बघतो त्या जागेचं जे टायटल आहे, तर ते टायटल क्लिअर आहे का, ते टायटल डिस्प्युटेड नाही ना, ते 5 वर्षापूर्वी डिस्प्युटेड नव्हतं ना, 10 वर्षापूर्वी डिस्प्युटेड नव्हतं ना, त्याच्यावरती कोणती तरी कोर्ट केस नाहीये ना. कारण तुम्ही तर फक्त सातबारा बघताय. सातबाऱ्यावरती त्या व्यक्तीचं नाव आहे, त्यांनी ती जागा कोणाला तरी विकली पण असेल, आणि ती विकल्यानंतर समोरच्या व्यक्तीचं नाव अजून चढलं नसेल सातबाऱ्यावरती, आणि या दरम्यान तो येईल आणि तुमच्याशी व्यवहार करण्याचा प्रयत्न करेल, आणि याच्यातून पण बऱ्याच गोंधळ होऊ शकतात. तुम्ही काहीतरी एक मोठा टोकन मनी त्याला द्याल आणि नंतर तो गायब होईल. जागा घेताना बरेच प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. सर्च रिपोर्ट जसं मी तुम्हाला म्हटलं, की लॉयर असेल तुमच्याकडे एखादा चांगला, आणि जर तुम्ही एक्सपेन्सिव्ह लँड घेताय, ओके, सो ऑलवेज गो फॉर सर्च रिपोर्ट. मला असं वाटतं 10-15 लाखाची पण लँड घेताय तर एक सर्च रिपोर्ट काढा. खूप जास्त एक्सपेन्सिव्ह नाहीये सर्च रिपोर्ट. सर्च रिपोर्ट काढल्यानंतर तुम्ही रिलॅक्स मध्ये ती जागा घेऊ शकता, जर सर्च रिपोर्ट ओके आला तर. आणि सर्च रिपोर्ट मध्ये तुम्हाला काही ना काहीतरी कळून जातच, ओके. त्यामुळे कधी ना कधी छोटे मोठे इश्यूज असतात तर ते रेक्टिफाय करता येतात. त्याच्याकडून आपण लँड घेतोय तर त्याने ती रेक्टिफाय करून दिले तर तुम्ही ती जागा घेऊ शकता.